हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी भैरवी कुर्तकोटी पुणे हवामान विभागाकडून सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम आपण मागील आठवड्यातील पर्जन्यमान स्थितीपट पाहू. मागील आठवड्यात आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील पालघर तसेच नाशिक, धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडला. तर नंदुरबार, पालघर, पुणे तसेच सांगली, सिंधुदुर्ग आणि वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस पडला. तर अहिल्यानगर तसेच जळगाव तसेच कोकणामधील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस पडला. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी किंवा थोड्या प्रमाणात कमी पाऊस पडला. ही इन्सॅट 3Dची छायाचित्र आहे. या छायाचित्राच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात एक ट्रफ दिसतो आहे जो अरबी समुद्राकडून छत्तीसगड याकडे जात आहे. या अनुषंगाने 1-2 ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांचा जर हवामानाचा अंदाज बघितला तर कोकण विभागामध्ये पुढील 4 दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 5व्या दिवशी उत्तर कोकणामध्ये बऱ्याच तर दक्षिण कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर आपण मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर मध्य महाराष्ट्रात पहिल्या दिवशी तुरळक, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी काही ठिकाणी व चौथ्या आणि 5व्या दिवशी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर पहिले 2 दिवस काही, तर त्यानंतरचे 2 दिवस बऱ्याच आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 15 जुलैला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भाचा विचार केला तर पहिले 3 दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यापुढील 2 दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे हवामान खात्याचे इशारे आहेत. जर आपण इशाऱ्यांकडे वळलो तर पहिल्या दिवशी म्हणजे 11 जुलैला घाट विभागात म्हणजे पुण्याच्या घाट विभाग तसेच साताऱ्याच्या घाट विभागामध्ये 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर आपण थंडरस्टॉर्म म्हणजे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना ह्याचा विचार केला तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहिल्या, तिसऱ्या दिवशी आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर येथे तिसऱ्या दिवशी घाट विभागात तसेच रत्नागिरी येथे देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण विभागात चौथ्या दिवशी तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट विभागामध्ये 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 2 आठवड्याची पर्जन्यमान स्थितीचा जर आढावा घ्यायचा म्हटलं तर पहिला आठवडा म्हणजे 11 जुलै ते 17 जुलै या दरम्यान कोकण विभाग तसेच मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि त्या पुढील आठवडा म्हणजे 18 जुलै ते 24 जुलै या दरम्यान कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी आणि मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर आपण जिल्हास्तरीय पर्जन्यमानाचा अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल की कोकण किनारपट्टीवर 20 ते 40 मिलीमीटर प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट विभागामध्ये 10 ते 20 मिलीमीटर प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भाचा उत्तर भाग आहे तिथे देखील 10 ते 20 मिलीमीटर प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल जिथे फिकट हिरवा रंग दिसतो आहे तिथे 5 ते 10 मिलीमीटर प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये 1 ते 5 मिलीमीटर प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर हा तुलनात्मक नकाशा आहे, या नकाशात आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये सरासरीपेक्षा 1 ते 10 मिलीमीटर जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता आपण कृषी सल्ल्यांकडे वळू. पहिला विभाग म्हणजे कोकण विभाग. कोकण विभागात जिथे लागवड झाली नसेल किंवा लागवड चालू
ठेवावी आणि तसंच लावलेल्या भात पिकात 3 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवावी. आंबा आणि काजूची देखील लागवड सुरू ठेवावी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रागी पिकाची लागवड सुरू ठेवावी. त्या पुढील विभाग म्हणजे मध्य महाराष्ट्र. मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रामध्ये भाताची पुनर्लागवड सुरू करावी. तसेच बाजरी, मका, भुईमूग आणि सोयाबीनची पेरणी सुरू ठेवावी. लवकर पेरणी केलेल्या खरीप पिकांमध्ये आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. सोलापूर जिल्ह्यात जर सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल तर पेरणी केलेल्या खरीप पिकांमध्ये संरक्षक सिंचन करावे. त्या पुढील विभाग म्हणजे मराठवाडा. पेरणी केलेल्या तूर, कापूस, मूग, उडीद पिकात आंतरमशागतीची कामे करून पीक तणविरहित ठेवावे व पाण्याच्या उपलब्धतेनुसार सूक्ष्म सिंचन प्रणालीच्या मदतीने सिंचन द्यावे. 45 दिवसांच्या वांगी, टमॅटो आणि मिरचीच्या रोपांची पुनर्लागवड करावी. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरिफास 20% @30 मिलीलिटर किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% @3 मिलीमीटर किंवा असिफेट 75% @20 ग्रॅम पर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. शेवटचा विभाग म्हणजे विदर्भ विभाग. पूर्व विदर्भात भात पिकाची पुनर्लागवड करावी. लावलेल्या भात पिकात 2 ते 3 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखा. तसेच 4 ते 6 आठवड्यांच्या टमॅटो, वांगी आणि मिरचीच्या रोपांची पुनर्लागवड करावी. पश्चिम विदर्भात कापूस आणि तूर पिकांची पेरणी सुरू ठेवावी. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. तुम्ही आमच्या सर्व सेवांचा लाभ घ्यावा. आमचं जे मेघदूत ॲप आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या. तशीच आमची वेबसाईट आहे https://imdagreement.gov.in. तिथे तुम्हाला राज्यासाठी अधिक प्रमाणात कृषी सल्ले तसेच हवामानाचा अंदाज मिळेल. तर मी आशा करते की तुम्ही आमच्या साईटला व्हिजिट कराल. धन्यवाद.